नाशिकमध्ये रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहन चालक त्रस्त झालेत। शहरातल्या अनेक मार्गांवर खड्ड्यांचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे अपघातांचा धोका निर्माण झालेला आहे। वारंवार तक्रारी करून सुद्धा परिस्थितीत बदल न झाल्यामुळे नाशिककर प्रशासनाच्या कामकाजावर संताप व्यक्त करत आहेत। मध्ये मुसळधार पावसानंतर नाशिक शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहेत। मी सध्या पेट्रोल परिसरामध्ये आहेत आणि याच रस्त्यांची जर बघितली तर अतिशय दैना झालेली आहेत। वाहन चालकांना मुठीत जीव घेऊन या ठिकाणी प्रवास करावा लागतोय। अक्षरशः या ठिकाणी जर गाडी बघितली तर एखादी डान्सिंग कार येईल अशा स्वरूपानं या गाडीची स्थिती होते। अनेक ठिकाणी रस्त्यांचं या ठिकाणी काम सुरू आहे। सध्याच्या घडीला जर बघितलं तर एकेरी वाहतूक सुरू आहे आणि या एकेरी वाहतुकीच्या दरम्यानच अशा स्वरूपाचे खड्डे पडल्यामुळे या ठिकाणी अपघात देखील होत आहेत। अनेक दुचाकीस्वार या ठिकाणी पडल्यानंतर ते जखमी झालेले आहेत। शहरामध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या भागांमध्ये झालेल्या अपघातात यंदाच्या वर्षी 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मात्र अद्यापही नाशिक शहरातील रस्त्यांची जी खड्डे पडलेले आहेत त्याची दुरुस्ती होत नाहीये, खड्डे बुजवले जात नाहीये। त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे। खड्डे बुजवावे अशा स्वरूपाची मागणी आता जोर धरू लागलेली आहे। याचे राजकीय वर्तुळात देखील पडसाद उमटत आहे। राजकीय प्रतिनिधी सुद्धा या सगळ्या निमित्तानं आक्रमक झालेले आहेत। सत्ताधारी असू देत किंवा विरोधातले असू देत, प्रशासनाच्या विरोधात या खड्ड्यांच्या संदर्भानं संताप व्यक्त केला जातोय आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता येत्या काळामध्ये हे खड्डे कधी बुजवले जातील असाच प्रश्न नाशिककरांसह लोकप्रतिनिधींकडनं उपस्थित केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। आणि मुसळधार पावसानंतर नाशिक शहरातल्या रस्त्यावरच्या खड्ड्यांचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आलाय। महापालिकेच्या महासभेत हा मुद्दा गाजण्याची शक्यता असून विरोधी पक्षांनी विशेष महासभेची मागणी केली आहे। खड्ड्यांमुळे झालेल्या मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत आणि दोषी ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायची मागणी करण्यात आलेली आहे। महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉक्टर हिमलता पाटील ह्या सुद्धा आता आक्रमक झालेल्या आहेत। ताई, एकूणच आता या सगळ्या खड्ड्यांमुळे नाशिककर संताप व्यक्त करतायत। निर्डावलेलं प्रशासन जागं होत नाहीये, खड्डे बुजवले जात नाहीये, आपण थेट आमरण उपोषणाचा इशारा देताय। काय एवढा संताप झाला तुमचा? नाही, पावसामुळे खड्डे पडणं, पावसामुळे रस्त्यांची डागडुजी करायची परिस्थिती उत्पन्न होणं हे एक वेळ समजू शकते मी, पण हे मॅनमेड डिझास्टर आहे। म्हणजे कुठलंही नियोजन नसताना पाऊस कधी येणार कसा, ह्या वेळेला 1.5 महिना पाऊस लेट आला आणि आपल्याकडे कुठलं म्हणजे नाले सफाई झाली नाही, कुठलंही नियोजन नाही। सिंहस्थाच्या नावावर सगळ्या शहरामधले रस्ते फोडले गेले। MNGL स्मार्ट सिटी ॲट अ टाइम सगळ्या शहरामध्ये काम करतंय। काम करताना त्यांच्याकडे क्वालिफाईड स्टाफ नाहीये, सबलेट कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत। कोणीही भिगारी लोक JCPवर बसतात, JCPनी काम करतात, संपूर्ण पाण्याच्या लाईन फोडतात, ड्रेनेज लाईन फोडतात, विद्युत लाईन फोडतात आणि शहरामध्ये आपण बघितलं की कुठलंही नियोजन नाही। एका वेळी संपूर्ण शहर फोडलं गेलं आणि त्याचा परिणाम म्हणून आज संपूर्ण शहर पाण्यामध्ये आहे। एक नाशिककर म्हणून अतिशय विदारक परिस्थिती शहराची आहे आणि मला असं वाटतंय की एक नाशिककर म्हणून म्हणजे हे सगळं सहन करण्याच्या पलीकडे अशी नाशिकची परिस्थिती झालेली आहे। त्यामुळे मी प्रशासनाला आज म्हणजे प्रशासनाशी तर रोजच संपर्कामध्ये आहे। 24 तास आम्ही फील्डवर राहणारे लोक आहोत। तर येत्या 15 दिवसामध्ये जर नाशिक शहरामधले सगळे खड्डे बुजवले नाहीत तर मी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहे। येत्या काळात या 15 दिवसाचा दिलेला अल्टिमेटम पाहता प्रशासन यातून काही सुधारणा करतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।